दाद मागायला यायचे, न्याय मागायला यायचे, त्यांना भेटायचा, त्यांची विचारपूस करायचा, त्यांना म्हणायचा की तुमचा कच्चा, तुमचं प्रकरण वाजवी आहे, मी जर न्यायाधीश असतो तुमचा न्याय केला असता. आता हा राजपुत्र होता, याच्या पुढे रथ आणि घोडे उभे केलेले होते नाही का. अबशालोम जात असेल, कसे लोक पाहत असतील राजासमोर, कारण त्याच्या मनात डाव दुसराच होता, त्याच्या मनात हेतू वेगळाच होता, त्याला त्या देशाचा राजा व्हायचा होता. आणि मग जेव्हा लोकांना तो भेटायचा, बायबल सांगतं त्यांच्या हाताला धरायचा, त्यांच्या हाताचं चुंबन घ्यायचा आणि त्या लोकांना मिठी मारायचा. असं करून त्याने अवघ्या इस्रायल, विचार करा, अख्खा इस्रायल देश, सोपं नाहीये, अवघ्या इस्रायल लोकांची मदत त्याने आपल्याकडे वळवली. डिअर फ्रेंड्स, ज्याला मोठेपणाची लालसा असते, मोठं होण्याची मंडळीमध्ये, काय करतो तो अबशालोम सारखंच मंडळीतल्या लोकांशी गोड गोड संभाषण करतो. मग लोकांना वाटलं, अरे हे ब्रदर, ह्या सिस्टर किती चांगलं बोलतात, आपण काहीतरी सांगितलं सगळं ऐकून घेतात, आपल्या मनासारखं बोलतात, आपली चूक दाखवत नाही. पण बाळक साहेब उठता सुटता चूक दाखवतात, उठता सुटता दोष दाखवतात, उठता सुटता असं नका करू, तसं नका करू, असं सांगत असतात. ते गोड बोलून लोकांची मनं आपल्याकडे वळवण्याचा